शरद पवारांना पुन्हा एकदा पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ॲडमिट करण्यात आलेलं आहे। त्यांचे जवळचे मित्र विठ्ठल शेठ मण्यार सध्या आपल्यासोबत आहेत। तुम्ही आत्ताच साहेबांना भेटून आलेला आहात। काय नक्की झालेलं आहे? पुन्हा एकदा त्यांना उपचारासाठी ॲडमिट केलं? त्यांना काही झालेलं नाही आहे, उपचारासाठी ॲडमिट केलेलं नाही आहे। हा रेग्युलर चेकअपचा भाग आहे। आठवडाभर साहेब हॉस्पिटलमध्ये होते, त्यानंतर 5 दिवस घरी होते। व्यवस्थित सगळं आहे, सगळे रिपोर्ट त्यांचे नॉर्मल आहेत। पुन्हा एकदा रीचेकिंग गरजेचं असतं, तेवढ्यापुरतं त्यांना इथं आणलेलं आहे। अदरवाईज दुसरा कुठलाही प्रॉब्लेम नाही। परफेक्टली ऑल राईट, नॉट टू वरी ॲट ऑल। गेल्या आठवडाभर ते जवळपास ॲडमिट होते, तेव्हा नक्की काय काय उपचार त्यांना मिळाले होते? म्हणजे अर्थात तुम्ही जवळचे मित्र आहात, तुम्ही डॉक्टरांशी देखील बोललाच असेल सगळं काय? नाही, डॉक्टरांनी काय उपचार केले दॅट इज मेडिकल विषय आहे। तो मेडिकल विषय माझा नाही आहे, परंतु जे काही उपचार त्यांच्यावर होत होते त्याचा पॉझिटिव्ह परिणाम साहेबांच्या प्रकृतीवर दिसत होता। ते सुधारले, व्यवस्थित झालेली आहे प्रकृती त्यांची, कुठलीही अडचण नाही आहे। आज त्यांना इथं आणण्यात आलं आहे, तर डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यांना थोडासा त्रास होत होता आणि त्यांना 2 दिवसासाठी इथं ॲडमिट करण्यात आलेलं आहे। सध्या स्वतः डॉक्टर ग्रँड असं या ठिकाणी बोलून गेलेत माध्यमांशी। त्यांनी काय सांगितले, परंतु मी जोपर्यंत त्यांना बघतोय तोपर्यंत त्यांना असा कुठलाही त्रास नाही। आज त्यांना इथं आणलेलं आहे, ते केवळ आणि केवळ त्यांचं चेकअप करण्यासाठी आणलेलं आहे। आणि तो चेकअप हा पार्ट आहे, त्या ट्रीटमेंटचा पार्ट आहे। तो एक एक्स्ट्राऑर्डिनरी त्यांना असा कुठलाही त्रास झालेला नाही जेणेकरून ते ॲडमिट आहेत। इट इज नॉट सो। साहेब, तुम्ही साहेबांना खूप जवळून ओळखता। गेले काही दिवस ज्या पद्धतीने घरात घडामोडी घडलेल्या आहेत, थोडंसं तणाव आहे, म्हणजे प्रेशरसुद्धा आहे, म्हणजे अर्थात घरामध्ये स्ट्रेससुद्धा आहे। त्याच्यामुळं थोडंसं साहेब अशा पद्धतीने आजारी कृपा करून नाही त्या गोष्टीला डायव्हर्ट करू नका। असा कुठलाही प्रकार त्यांच्या बाबतीत घडलेला नाही। साहेबांची प्रकृती जेन्युअनली खराब झाली होती, ती जेन्युअनली त्याच्यावर ट्रीटमेंट होऊन व्यवस्थित झालेली आहे। कुठलाही काही इतर गोष्टींचा साहेबांच्या मनावर शरीरावर काही परिणाम नाही। वय आहे, एज आहे, या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या घडत असतात, त्यातला हा भाग आहे। आता तुम्ही साहेबांना भेटून आलात? म्हणजे मी त्यांच्याबरोबर होतो थोडा वेळ, म्हणजे भेटून म्हणजे ते ट्रीटमेंट घेत आहेत, त्यांचं चाललेलं आहे शांत ट्रीटमेंट, म्हणजे चेकअप चाललेले आहेत। त्यामुळे त्यांना त्यांच्याबरोबरच मागं चालू होतो मी। त्यांना आज डिस्चार्ज देण्यात येईल का, काय म्हणतात डॉक्टर? आणि काय पर्यंत डिसाईड होईल ते, अजून चेकअप चालू आहे, त्याच्यावर ठरेल काय नाही काय ते। जर आपण बघितलं की शरद पवारांना पुन्हा एकदा पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे। सध्या त्यांचं उपचार आहे, वेगवेगळे टेस्ट या ठिकाणी केले जात आहेत। डॉक्टरांचं म्हणणं होतं की त्यांना काही त्रास होत आहेत, म्हणून त्यांना 2 दिवस या ठिकाणी उपचारासाठी ॲडमिट केलं जाईल। मात्र जे त्यांचे जवळचे मित्र आहेत विठ्ठल मण्यार, त्यांचं म्हणणं की शरद पवार हे चेकअपसाठी आलेले आहेत। गेल्या आठवड्याभर त्यांना वेगवेगळा उपचार देण्यात आलेले होते आणि त्याचाच आता एक रुटीन चेकअप आहे। शरद पवार हे फिट अँड फाईन आहेत, कुठलीही काळजी घेण्याची गरज नाही। वयामानानुसार काही थोडे बदल आहेत आणि त्याचंच चेकअप या ठिकाणी करण्यासाठी त्यांना रुबी हॉल या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।